हॅलो, आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत धाबा स्टाईल मेथीची भाजी। त्यासाठी मी एक जुडी मेथीची भाजी छान निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत। आता आपण त्यासाठी मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहेत आणि इकडे हरभरा डाळ, थोडेसे तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे कढई छानपैकी गरम करून त्यामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हरभऱ्याची डाळ ही दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत कमी गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायची आहे। ही भाजल्यामुळे नंतर भाजी ही खूप छान टेस्टी आणि चविष्ट लागते। ही दोन्ही साईडने छान लालसर भाजली की त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे ही छान प्रकारे लालसर होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत। आणि शेंगदाणे जेव्हा भाजन तेव्हा हे भाजून आपलं सर्व थंड होईल। त्यानंतर शेंगदाण्याचे टरकल काढले नाही तरीही चालते, कारण त्याने भाजी अजून खूप टेस्टी आणि भाजीला छान असा कलर येतो। त्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकून तीळही छानपैकी भाजून घ्यायचे आहे। तीळ हे जास्त भाजायचे नाही, लागलंच तर तुम्ही गॅस बंद करून नंतर तीळ टाकूनही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता, कारण की तीळ जर खूप जास्त भाजला तर ते कडसर लागतात। त्यानंतर हे सर्व वाटण थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। आता इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आणि 1 चम्मच तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून छान तळतळून घ्यायच्या आहेत। त्या छान तळल्यानंतर आपली इकडे बारीक स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी त्यामध्ये टाकून छान तिला परतून घ्यायचं आहे। ती दोन्ही साईडनी भाजी छान परतली, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त नॉर्मल लसणामध्ये भाजी ही परतून घ्यायची आहे। भाजी परतल्यानंतर ती भाजी साईडला काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये 2 ते 3 चम्मच, जसे तुमच्याकडे व्यक्तीची क्वांटिटीनुसार तुम्ही भाजीची क्वांटिटी वाढवू शकता आणि तेलाचीही वाढवू शकता। 2-3 चम्मच तेल टाकायचं आहे। ते तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकून जिरे छान प्रकारे तळू द्यायचे आहेत। जिरे छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा हा बारीक कट करायचा। बारीक कट केलेला असल्यामुळे तो भाजीमध्ये असा वरती दिसत नाही आणि कांदा खूप छान प्रकारे असा तळलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून दोन्ही छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळू द्यायचे। त्यानंतर आपण बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि कधीही लक्षात ठेवा, मसाला हा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि शेवटला हळदी टाकलेली आहेत। कांदा लसूण मसाला थोडा जास्त टाकायचा, त्याने भाजीची टेस्ट आणि चवही खूप छान येते। त्यानंतर हे सर्व छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत। मिक्स केल्यानंतर त्याला असं एकदम कमी गॅसवरती ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं टाकलेले मसालेही जळणार नाहीत आणि ते खूप छान प्रकारे तेलामध्ये तळून निघतील। असं बघा किती छान प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे। इकडे मी त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे। 1 ते 2 ग्लास, जशी तुमची व्यक्तीची क्वांटिटी आहे त्याच्यानुसार पाणी टाकून त्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण परतून घेतलेली मेथीची भाजी टाकून ते सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे बघा किती छान कलर दिसतोय। हे सर्व मिश्रण 10 मिनटं कमी गॅसवरती छान त्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढून घेतल्यानंतर बघा आपली धाबा स्टाईल मेथीची भाजी एकदम रेडी आहेत आणि एकदम छान झाली आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।